किल्ल्याच्या पिठाची सावकरी तेव्हा पण नाही आणि शाव पण नाही असं होण्याची शक्यता आहे. कारण मामाने आमच्या ओळख करून देत असताना सांगितलं की मी आमदार पुत्र आहे. आमदार पुत्र असलं की त्यांना उभा राहूनच बोलायचं असतं आणि आश्वासनच द्यायची असतात असं होण्याची शक्यता आहे. म्हणून मी बसून बोलण्याचा प्रयत्न करतो. गुणवंत शिक्षकांचा ज्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये स्वतःची जबाबदारी नेटकेपणाने सांभाळून आपल्या लेकरांच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न केला, त्या सर्व गुणवंत शिक्षकांचा मनापासून मी सत्कार अभिनंदन करतो आणि भावी कार्याविषयी शुभेच्छा. रोटरी क्लबच्या मंडळीनं मी ज्यावेळेला आले माझ्याकडे त्यावेळेला मी विचारलं, कारण रोटरी लायन्स जॉईंट क्लबचा कार्यक्रम म्हटलं की अंगावर काटा येतो. कारण असं असतं की मी अनुभवलेले की त्या अध्यक्षानं सचिवाच्या गळ्यात हार घालायचा, सचिवानं अध्यक्षाच्या गळ्यात हार घालायचा, शेनं त्याच्या खिशाला पिन लावायची, त्यानं त्याच्या खिशाला पिन लावायची, अध्यक्षानं अहवाल वाचायचा, सचिवानं अहवाल वाचायचा, गेल्या वर्षीच्या अध्यक्षानं वाचायचा, गेल्या वर्षीच्या सचिवानं. पण हे सगळं त्यांना माहीत असतं तरी ते वाचायचं आणि मग तो वक्ता धरून माझ्यासारखा आणलेला असतो, तो सगळ्यात शेवटी होतो. आणि त्यावेळेला आजूबाजूला बफेलो सिस्टीमचं जे खाणं असतं ते बफेलो सिस्टीम सगळे चालू असते बाजूला, त्यांना वास यायला सुरुवात होती. कार्यक्रम सुरू झाला की 1.5 तासाने वक्ता बोलायला उठतो, त्यावेळेला त्या बफेलो सिस्टमच्या शिजलेल्या अन्नाचा वास यायला सुरुवात होतो. ते श्रोत्याचं जंगलिंग होतं, ऐकायचं हे ऐकायचं का तिकडं जायचं. आणि त्यात लहान मुलं असली तर ती त्यांना झेपतच नाही, सारखं तिकडं तोड घेतात. त्यामुळे वक्त्याचं श्रोत्याचं नातं कधी जमत नाही. आणि गावाला आमचाच असल्यामुळे मी अमोलदादाला विचारले की बाबा अशी भानगड असली तर मी काय येत नाही बाबा, कारण कुणाचा ऐकायचा मूड नसतो. नाही म्हणजे सगळेच कट करून टाकूया, तुमचंच एकदा होऊन जाऊ. पण परत पुन्हा असं झालं की मला आता थोडंसं असं वाटायला लागलं की 6 गुणवंत शिक्षकांच्या पैकी 1-2 मनोगत ऐकलं असतं बरं झालं, कारण लईच लवकर हातात माहीत पडलं. त्याचं कारण असं आहे की मी जिथं कार्यक्रमाला जातो तिथं सगळ्यात काल मी पुण्याला होतो कार्यक्रमाला, 500 मुलं गॅजेटेड ऑफिसर झाली एका रयत नावाच्या संस्थेमध्ये, माझ्या मित्राच्या संस्थेमध्ये. त्या 500 पोरांचा सत्कार होता माझ्या. कार्यक्रम 3ला सुरू झाला आणि 6 वाजता माझ्या हातामध्ये माईक आला. सगळी चैतन्यानं रसरसलेली पोरं होती, त्यामुळे बोलता आलं तिथे. पण अशा ठिकाणी ज्यावेळेला येतात आपण सगळेजण येतो अशा ठिकाणी, त्यावेळेला खूप तणावात येत असतो. 7 ते 9 ची वेळ असली तर आपल्या दृष्टीने तर आणखी घातक असते, कारण आपल्या आवडत्या मालिका असतात, प्राईम टाईम्स असतात. आणि आता इकडच्या लोकांना वेध लागले, 2 भाऊ आणि 1 अण्णांच्या पैकी कोण होणार, आणि रसरशीत चर्चा करण्याची ही वेळ असते. एकत्र आल्यानंतर कट्ट्यावर बसून तालुक्याचं भवितव्य ठरवायचं असतं, राज्याचं भवितव्य ठरवायचं असतं, देशाचं भवितव्य ठरवायचं असतं. आणि अशी संध्याकाळची कातर वेळ सोडून इथं आपण श्रोते मंडळी येत असतात. आणि मग या वेळेला काय बोलायचा हा प्रश्न राहतो. कारण मला विषय दिलाय मुळामध्ये की सोशल मीडियाचा होणारा परिणाम. आता श्रोता आणि वक्ता हा समाजच नष्ट होणार असं दिसतंय मला हळूहळू, कारण ह्या सोशल मीडियाने इतकं आक्रमण आमच्यावर केलं. मी एक दिवशी कार्यक्रमामध्ये होतो आणि ठरल्याप्रमाणे मी शेवटी करतो. कार्यक्रम सुरू होताना माझी मुलगी होती कोणाच्या तरी घरात बसली होती, माझ्या घरात टीव्ही नाही, आणि कोणाच्या तरी ती घरात बसली होती. त्या टीव्हीवर कार्यक्रम सुरू होता काहीतरी. मग ती मला विचारायची मध्ये की पप्पा इथं शेळी आणि वाघाचा कार्यक्रम सुरू आहे, तर या स्पर्धेमध्ये कोण जिंकणार, शेळी जिंकणार की वाघ जिंकणार, मला ते विचारायचं. मी तिला वाघ म्हणायचं आणि फोन घेऊन द्यायचं. 10-11 वेळा असं झाल्यानंतर पुन्हा तिचा फोन आला, अहो पप्पा इथे शेळी जिंकणार आहे. मी म्हटलं कसं काय जिंकणार आहे, तर ती शेळी असं जोरजोरात ओरडून सांगते आहे की मला मतं द्या, मला मतं द्या, मला मतं द्या. आणि ती रडून सांगत असल्यामुळं तिला मतं आता पडतायत आणि ती मताच्या जीवावरती जिंकणार आहे. सोशल मीडियाचा परिणाम किती असू शकतो
म्हणजे जिथं वाघ जिंकायला पाहिजे तिथं शेळ्या जिंकू लागलेल्या आहेत. हा सोशल मीडियाचा परिणाम त्या आजूबाजूला आपण बघतो. पण ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला काय करता येईल? सोशल मीडियाचे आम्ही सगळेजण डायरेक्ट विषयाला पण आपण बोलत नाही. हे कार्यक्रम सुरू असताना हे प्रबोधन असावं की नसावं, चांगले विचार ऐकावे की नाही ऐकावे. असं म्हटलं जातं की माणूस नावाची जात तिच्या आयुष्याची उंची तिच्या विचारावरून मोजली जाते, त्याच्या आयुष्याची गुणवत्ता त्याच्या विचारावरून मोजली जाते. आपण सगळ्यांनी जरा तपासून बघितलं, आपला भवतार किंवा आपलं इतिहास तपासून बघितला तर इतिहास त्यांचा नाही लिहिला जात की जे सत्तेमध्ये होते, संपत्तीमध्ये होते, पद, प्रतिष्ठा, मान. सत्तेने जर माणसं सुखी होत असतील, सत्तेने माणसं सुखी होत असतील, विचार कशासाठी आहे त्याच्याविषयी मी बोलतो आहे. तर जेवढे सत्ताधीश जगभरामध्ये आजपर्यंत होऊन गेले ते सगळे सुखी असायला पाहिजे. सगळे माझी आणि आजी सुखी आहेत का तपासा, त्यांच्या घरात डोकावून बघा. माझी इथं काही असतील, आजी पण असतील. पत्रिकेवर सुद्धा याचं माझी लिहावं लागतं. जर लग्नाची पत्रिका द्यायची असली तर याला माझी लिहावं लागतं. आणि नाही लिहिलं तर लग्नात बाहेर आल्यानंतर म्हणते ह्याच्या बाने लग्न केलं होतं, कारण ह्याच्या पत्रिकेवर माझी नसतं लिहिलं. माझी ग्रामपंचायत सदस्य, माझी सोसायटी सदस्य, पोरीचं बाप खर्च करून करून मरते, हे म्हणते हिच्या बाळानं लग्न केलं होतं. सत्ता सुखी नाहीये करू शकलेली कुणालाही. सगळे माझी तपासा, तुम्ही विद्यमान असते. सुखी कोण होणार आहे त्याच्याविषयी आपण बोलतो. संपत्तीनं माणसं सुखी होत असतील तर जगाच्या इतिहासामध्ये 2 तरी शेटजींची नावं आली असतील की ते सुखी आहेत म्हणून. आजपर्यंत जेवढे संपत्तीवान होऊन गेले आहेत सत्यात, अडाणी अंबानीची आम्ही नावं घेतो, ते सुखी आहेत आपण तपासतो. पण जे तर संपत्ती आणि दया ही दोन्ही वसती एकच ठाया, ती माझी विभूती जाण धनंजया. संपत्ती आहे देण्याची दानत आहे, संपत्ती आहे सर्वशीलता, संपत्ती आणि पवित्रता आहे, ते मात्र आमच्या लक्षात राहतं. संपत्तीच्या 2 गोष्टी मी आपल्याला शेअर करतो की एक संपत्तीवान असा आहे या देशामध्ये की त्याच्या पोराच्या लग्नाची पत्रिका 25,000ची असते. त्या मुलाच्या लग्नामध्ये जी नर्तकी आणली जाते तिचं मानधन 73 कोटी आहे. दिलंय. रोटरीवाले आता मला जाण्या येण्याचं डिझेल कोणतं तरी देणार आहेत का नाही माहिती. तिचं जे स्टेज तयार करण्यात आलं होतं नृत्य करण्यासाठी, ते 13 ट्रक इतकं साहित्य तिनं अमेरिकेहून आणलं. ती जी आहे त्या मुलाची आई, तिच्या अंगावरची रोजची साडी 10 लाखाची 15 लाखाची असते. तिच्या पायाचं सँडल 2-3 लाखाचं असतं. तिने एक सर्जरी करून घेतली. 50 वर्षानंतर माणसाचं सुरकुत्या पडायला सुरुवात होतात चेहऱ्यावर. ते नशिबवान आहेत ज्यांचं वय झाल्यावर सुरकुत्या दिसत नाही. पण खंत होते माणसाला, म्हातार व्हावंसं वाटत नाही कुणाला. तुमच्या माझ्यापैकी सुद्धा कुणाला म्हातार व्हावंसं वाटत नाही. मिशीचा एक केस जरी पिकला तरी अर्धा तास आरशासमोर धडपडते, ते घावतही का नाही, घावतही का नाही. आणि जरी पांढरा झालेला असला तरी आता डांबरीकरण आलेले निदान 35% तरी होत. त्याचं पांढरी होऊन द्यायची नाही, तरुण दिसायचं. माझ्या सहित सगळे मी पण डांबरीकरण केलं. आणि ते करत असताना सुद्धा चर्चा किती असतात. नुसत्या केसाला कुठलं कलप लावावं याच्याविषयी चर्चा. गोदरेजचं लावावं, काही नवाचं लावावं, ब्रँड. मी हे आपल्याला यासाठी सांगतोय की सध्या ज्या युगात आम्ही राहत आहोत त्या युगामध्ये सगळ्यात मोठा टर्नओव्हर कुठल्या जर फॅक्टरीचा आहे तो सौंदर्य प्रसाधनाच्या फॅक्टरी. त्या ताईनं की जिचं मी आता वर्णन करतो आहे, तिला जे ऑपरेशन केलेलं आहे चेहऱ्याचं, तिची 3 कोटी इतकी किंमत आहे.
ते ऑपरेशन केल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर कधी सुरकुत्याच दिसतात. अजन्म तरुण. कुणाला त्या डॉक्टरांचा पत्ता पाहिजे असला तर आहे, इंटरनेटवर आहे. जर कोणाची इच्छा असेल तर 3 कोटी रुपये आपल्याकडे असतील. डोक्यावरची केस उडून गेली तर वृक्षारोपण करण्याचे सुद्धा आता सुरू आहे. एक वेळ अशी होती की डोक्यावरची केस केली की त्या माणसाला लोक विद्वान असं म्हणायचे, कपाळ हवी. तर डोक्याला केस गेली तर शरद तळवलकर असं म्हणायचे की टक्कल असण्याचा एक फायदा आहे आणि 2 तोटे आहेत. फायदा एक आहे की बायको डोक्यावर बसत नाही, आणि तोटे 2 आहेत की तोंड धुताना या मंडळीला नेमकं कळत नाही की कुठपर्यंत धुवा. आणि बारशाला जर जेवायला गेली तर नाम वाटणारा कळत नाही की ही लाईन मागेपर्यंत कुठपर्यंत. सौंदर्यासाठी आम्ही सगळेजण, आपण कधी विपश्यना केली असेल तर विपश्यनाच्या 90व्या दिवशीच्या आपला आजचा विषय सोशल मीडिया, जे अत्यंत विनम्रपणे अजूनही आपल्या मैत्रिणीला SMS करत असतील, खूप मान खाली नका घेऊ. विषय तोच आहे. तेवढी विनम्रता सभागृहात आल्यानंतर योग्य नाही. जो तरुण कुणी असेल अजून बोलतोय पलीकडं, त्याला विनंती आहे राजा तिकडे सांगून टाक, अर्धा तास थांब म्हणून. लई कळवळा असला तर गेलं तरी चालतंय, तिकडे कोणताही वाट करत असतो. मी तिच्याविषयी बोलतो आहे, श्रीमंतीविषयी बोलतो. दुसरी एक संपत्ती असणारी, तिच्या अंगावरची साडी 1000 रुपयाच्या वरची नसते. 3000 टाके नावाचं तिचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये ते तिने उदाहरण दिलंय आपण. ती अमेरिकेहून भारतामध्ये येते आहे, बिझनेस क्लासमध्ये विमानानं प्रवास करते. विमानामध्ये विषमता, श्रीमंत असाल तर बिझनेस क्लास, आणि आमच्यासारखी रयत असेल तर इकॉनॉमिक क्लास, आदिवासी. म्हणजे पुढे ज्याला सोफा सेट आहेत ना ते सगळे बिझनेस क्लास मध्ये पुढे बसलेले आहेत. सगळे सोफा सेटवर बसलेले बिझनेस क्लास. जोगड साहेब तुमच्या सहित सगळे बिझनेस क्लास, आणि पाठीमागचे आहेत ते तुम्ही खुर्च्यावर बसलेले आहेत ते इकॉनॉमिक क्लास. त्या बसल्यानंतर त्यांच्या अवतीभोवतीच्या आहेत स्त्रिया की ज्या खूप स्वतःला श्रीमंत समजतात आणि ज्यांच्या अंगावरच्या साड्या खूप महाग आहेत. त्या सुधामूर्तींच्याकडे बघून असं म्हणताय की केतन कसं काही इथे येऊन बसलं. दुसऱ्याला तुच्छ लेखण्याची या देशाला 5000 वर्षापासूनची सवय. मेरी साडी से मेरी साडी सफेद पैसे, कारण आमच्या जाहिराती तशाच आहेत तुलनेनं. आणि त्या दुसऱ्या दिवशी आल्यानंतर सुधामूर्ती बेंगलोरमध्ये आपल्या ऑफिसमध्ये बसल्यानंतर ज्या स्त्रिया केडरचा माणूस इथं कसा म्हणणार आहेत, त्या आपल्या संस्थेसाठी देणगी मागायला सुधामूर्तीच्या केबिनमध्ये गेल्या. आणि त्यांना शॉक बसला की आपण काल ज्याला केडर म्हणत होतो ती महान स्त्री आपल्या समोर. का मी तिचं वर्णन का करतोय सुधाताईचं? 1000 हॉस्पिटल्स तिने ओरिसामध्ये काढलेली, मोफत आहेत आदिवासींच्यासाठी. आजपर्यंत 1.5 लाख पोरांचं शिक्षण पूर्ण केलं आहे. दारात जो आला त्या प्रत्येकाचं शिक्षण पूर्ण केलं. खूप कामं केलेली आहेत. 50 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिलेली आहेत. पुण्यभूमी भारत, अद्भुत, महाश्वेता, 3000 टाके, कितीतरी पुस्तकं आहेत त्यांची. प्रत्येक पुस्तक हे संस्काराचं केंद्र आहे. त्या रस्त्याने जरी निघाले असं वाटत राहतं की देवी आहे समोर. इथेही त्यांचं स्वागत देवी समजूनच केलं जातं. आणि त्या ज्या वेळेला जातील निघून या हॉस्पिटलावर, त्यावेळेला देव त्यांची वाट बघत असतील, या आमच्याकडून या. म्हणजे या 3.5 हाताच्या देहात आपल्याला मिळालेल्या संपत्ती मिळाली त्यांना. मी काल कर्मवीर अण्णांचं चरित्र सांगत असताना एके ठिकाणी पीजी पाटील सरांचं वाक्य आहे कर्मवीर अण्णांच्या संदर्भात, प्रत्येकाला जीवन मिळत असतं पण त्या जीवनाचा आम्ही उपयोग कसा करत असतो. जीवन म्हणजे पाणी असेल तर ते गटाराला मिळालं तर ते गटाराचं पाणी होतं. जीवन म्हणजे पाणी असेल तर ते गंगेमध्ये मिळालं तर ते गंगाजल होऊन जातं, पवित्र होऊन जातं.
आपल्या आयुष्याला जे काही मिळालेलं आहे ते आमच्या आयुष्याच्या पाण्याचं, जीवनाचं गटार करायचं की गंगाजल करायचं हे आपल्या हातामध्ये असतं. संपत्तीवाले असू द्या, सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान, सौंदर्य या सगळ्या गोष्टी सुखी आहेत का? तर सुखी नाहीये. मग कोण सुखी आहे की ज्यांनी जगाला विचार दिले? महाभारतामध्ये एक यक्षाचा आणि धर्मराजाचा संवाद आहे. खुर्ची जरा हलवू नका इकडे. यक्ष आणि धर्मराजाचा संवाद आहे. त्या संवादामध्ये एक प्रश्न यक्षाला विचारला जातोय. यक्ष विचारतो धर्मराजाला, ती कहाणी आपण वाचली नसेल तर झरदिशी 1 मिनिटात सांगतो. जंगलामधून प्रवास करत आहेत 5 पांडव. कुंती तहान लागते आहे कुंतीला आणि म्हणून ते तहान पाणी आणायला पाठवते. नकुल, सहदेव, अर्जुन आणि भीम त्या तलावामध्ये जात आहेत. पाणी न आणता ते तिथंच परत येत नाहीत. म्हणून शेवटी धर्मराज शिल्लक आहे. कुंती असं म्हणते की जा, पुढे 4 भाऊ कुठे गेलेत बघून येतात. आणि धर्मराज त्या तलावाच्या काठाला पोहोचतो. त्यावेळेला असं दिसतं की तो यक्षाचा तलाव आणि तो आता पाणी घेणार. त्यावेळेला तो यक्ष असं म्हणतो की तुझे 4 भाऊ मीच मारले. मी काही प्रश्न तुला विचारतो आहे. त्या प्रश्नाची तू जर उत्तरं नीट दिलीस तर तुझे 4 भाऊ तुला देतो आणि तुलाही पाणी देतो. ते यक्ष प्रश्न एक प्रकरण खूप सुंदर आहे. त्याचा पहिला प्रश्न त्यावेळेस आहे की या जगामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट कोणती? त्यावेळेस उत्तर आहे धर्मराजाचा प्रवास. आता सगळ्यात सोपी गोष्ट कुठली असेल तर प्रवास. पूर्वी घरातलं माणसं वैष्णोदेवीला किंवा हिमालयात जायला 60-70 वर्षांना जायची. गावातले गोविंदराव एकदा हिमालयात गेले, वैष्णोदेवीला गेले, जाऊन परत आले. 1 महिनाभर टूर्स ट्रॅव्हल्स मधून जाऊन परत आले. परत आल्यानंतर गणपतराव आणि गोविंदरावांना प्रश्न विचारला की प्रवास कसा काय झाला? छान झाला. घाट होते का? होते. किती घाट होते प्रवासामध्ये? त्यांनी घाटांची नावं सांगितली. 15-20 घाटांची नावं सांगितली. झाल्यानंतर घाटांची नावं सांगितल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला त्यांना की सगळ्यात अवघड घाट कोणता? गोविंदराव म्हणजे सगळ्यात अवघड घाट उंबर घाट. ते म्हणजे कसं काय? तू आता जी नावं सांगितलीस विट्यापासून ते वैष्णोदेवीपर्यंत त्या घाटांच्या नावामध्ये उंबर घाटाचा उल्लेख केलेला नव्हता. तरी पण तू सांगतेस प्रवास न केलेल्या घाटाचं नाव घेऊन उंबर घाट कसं काय सांगतो? तो असं म्हणतो की वैष्णोदेवीला जाऊन येताना ज्या घाटांची मी नावं सांगितली ती जाऊन येईपर्यंत महिन्यात 2दा क्रॉस केले. पण उंबर घाट नावाचा उंबरा जो आहे, घराचा उंबरा, त्याला उंबर घाटच म्हणायचं. घराचा उंबरा ओलांडायला मला माझ्या आयुष्याची 60 वर्ष लागली. उंबर घाटाचं प्रवास सगळ्यात. दुसरा यक्षाचा प्रश्न आहे की कधी कोणत्या दिशेनं जावं माणसानं, सामान्य माणसाने कोणत्या दिशेनं जावं? यक्ष उत्तर देतो आहे की संत दिक. संत ज्या दिशेनं गेले त्या दिशेनं. पंथा कोणत्या मार्गावरून चालावं? महाजनो गतः स पंथा. म्हणजे महापुरुष ज्या मार्गावरून गेले त्या मार्गावरून जावं असं ते सांगतात. आम्ही आता सगळ्यांनी विचार केला की इथं आज सत्कार ठेवल्याने त्या निमित्तानं माझा कार्यक्रम. मग प्रबोधन कशासाठी असतं की मी मगाशी सुरुवात केली की माणसाच्या विचाराची उंची, सगळ्याची उंची ही त्याच्या आयुष्याची गुणवत्ता ठरवत असते. त्याच्या आयुष्यामध्ये गुणवत्ता नसते, कारण हे गुणवंत आहेत सगळे. शिक्षक तर सगळेच असतात, अनेक आहेत. आणि रोटरीची पद्धत त्यांनी मला सांगितली की आम्ही त्याला अर्ज करायला लावत नाही, वशिला नसतो. भाऊनी सांगितलं, अण्णांनी सांगितलं, तात्यांनी सांगितलं, मामाने सांगितलं, अशी आम्ही त्यांची निवड करत नाही, तर आमची आम्ही माहिती घेतो आणि मग देतो. म्हणजे ते खरेच गुणवंत. म्हणजे कुठल्याही पुरस्काराला अर्ज न करता निवड केलेली आहे खरेच गुणवंत. कारण सध्या अवघड काय म्हणजे तांदळातले खडे वेचायचे का खड्यातलं तांदूळ वेचायचं ही सध्याची परिस्थिती असताना नेमके तांदूळ बाजूला सरकवणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. रोटरीने ते केली आणि म्हणून ते गुणवंत आहे. त्याच्यामध्ये काहीतरी गुणवंत आहे म्हणून सत्य. एकदा 4 शोभराजला मधुकर झेंडे नावाच्या इन्स्पेक्टरनी धरलं. आपल्याला आठवलं, जुनी पाणी माणसं आहेत. आणि धरल्यानंतर त्यांचा सत्कार दादरच्या हॉलमध्ये त्यांच्या गुरुजींच्या हस्ते होता. त्यावेळेला
त्यावेळेला त्या गुरुजींच्या व्याख्यानाचा सूर असा होता, एखाद्या चोराला एखाद्या पोलिसानं धरलं हे काय सत्काराचा विषय होऊ शकत, पण चोराला पोलिसानं धरायचंच असतं, हे त्याचं कर्तव्य असतं. म्हणजे हे असं होईल की एखाद्या माणसानं आपल्या बायकोबरोबर 25 वर्ष सुखाने संसार केला म्हणून त्याला त्याच्या संसाराबद्दल त्याला पुरस्कार देण्यासारखं म्हणजे बायकोबरोबर लग्न केल्यानंतर संसार सुखानच करायचा असतो, ती काय पुरस्कार देण्याची गोष्ट नाही. तसं एखाद्या चोराला एखाद्या पोलिसानं पकडणं ही गोष्ट त्याच्या कर्तव्याचा. पण गुरुजी पुढचं वाक्य बोलतात, पण ज्या वेळेला पोलीस चोरच पकडायचं विसरून जातात आणि एखादा बरोबर झेंडे ज्या वेळेला तो पकडतो त्यावेळेला त्याचा सत्कार करून इतर पोलिसांना सांगायचं असतं की हे असं करायचं असतं, असं जगायचं असतं. आणि म्हणून ते गुणवंत, ह्या गुणवंताचा सत्कार आज इथे ठेवलाय रोटरीनं त्यासाठी. मग हे ठेवत असताना का प्रबोधन होणं आवश्यक आहे? माणसांच्या विचाराची उंची, त्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग का स्टँडर्ड ऑफ लाईफ. माणूस दोन गोष्टीसाठी जगत असतो. म्हणजे ज्याला प्रयोजन आणि आयोजन असा शब्द म्हणजे ज्याला जीवनाचं प्रयोजन कळालं तो जीवनाचं आयोजन करतोच, कसं जगायचं करतो. ज्याला का जगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर मिळतं, तो कसं जगायचं तो त्याप्रमाणे ठरवतो. पण मरेपर्यंत माणसाला कळत नाही की मला का जगायचंय, मला का जगायचंय, माझ्या आयुष्याचा हेतू काय, प्रयोजन काय, मी का जन्माला आलो, हा 3.5 हाताचा देह मला का मिळाला, याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत. आयुष्याचं प्रयोजन हेतूच न कळालेली माणसं. पण ज्याला हेतू कळतो आणि हेतू कळाल्यानंतर जी आयुष्य कशी जगतात ती आयुष्य सगळी उदात्त होतात. ते हेतू कळालेला एक माणूस 2-3 माणसांनी आपल्याशी शेअर केलं. जसं की तथागत बुद्धांना बुद्धत्वाचं ज्ञान झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता आपल्या आयुष्याचं आयोजन काय. मी दुःखमुक्त झालो तर अनेकांना मला दुःखमुक्त करायचं आहे, म्हणून त्यांनी आपल्या आयुष्याचं मास्टर सेंटेन्स ठरवलं, हत्त दीप भव. माझ्या आतला दिवा प्रज्वलित झालाय तर मी अनेकांच्या आतला दिवा प्रज्वलित करणार. म्हणून तथागत बुद्ध 45 वर्ष या भारत भूमीमध्ये अनेकांना जीवनमुक्त करत राहिले, अनेकांना बुद्धत्वाला घेऊन गेले. 800 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये 16 वर्षाचं बाळ आलं आणि त्याला आपल्या आयुष्याचं प्रयोजन सांगितलं. अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन केली. विवेकानंदांना विचारलं की तुमच्या आयुष्याचं प्रयोजन काय. आत्मन मोक्षार्थ जगत हिताय. मी आत्मस्वरूपाला पोहोचणारच, पण मी जगाच्या कल्याणासाठी देह झिजवणार. रुग्ण नारायण देव भव, दरिद्री नारायण देव भव या ब्रीदवाक्यानुसार मी माझं आयुष्य झिजवणार. नामदेवरायांना विचारला प्रश्न की तुमच्या आयुष्याचं प्रयोजन काय. नामदेवराय सांगतील की ज्ञानदीप लावू जगी नाचुकीच नाचेल. म्हणजे मला मिळालेल्या सामर्थ्यानुसार मी माझ्या जगाच्या कल्याणासाठी काम करतो. आता माझ्यासारख्याला प्रश्न विचारला की इंग्रजी तुझ्या आयुष्याचं प्रयोजन काय, तर मी काय सांगेन, अवघाची संसार एकट्याचाच करीन, बाकीच्यांची वाटच लावीन, हे माझ्या आयुष्याचं प्रयोजन. एक शायर असं म्हणतो की सुबह हो गई शाम हो गई जिंदगी तबाह हो गई. सकाळ झाली संध्याकाळ झाली जीवन संपलं, म्हातारपण आलं, कधी आलं कळायला तयार नाही आणि जीवन संपून गेलं, राहूनच गेलं. एक आता आणखीन एक डॉक्टर मारी नावाच्या एका सिस्टरनं एक पुस्तक लिहिलंय, इंटिमेट डेथ नाव. त्याच्यामध्ये ती पॅलिएशन सेंटरमध्ये काम करते, कॅन्सरच्या सेंटरमध्ये आणि एड्सग्रस्त महिलांच्या सेंटरमध्ये ती काम करते. ती मानसशास्त्र आणि तो पेशंट मरत असताना ती तिच्या सोबत आहे. प्रत्येक पेशंटच्या मृत्यूच्या वेळेला ती तिच्या सोबत आहे. आणि अशा काही नमुने असलेल्या मरताना त्या माणसाने काही इच्छा व्यक्त केल्या इंटिमेट डेथ मरताना. कारण तुम्ही जगत असताना या अपेक्षांचं ओझं घेत जगत असतो. खूप वेदनांचं ओझं घेऊन करतो. भूतकाळातल्या अनेक चुकांचा पश्चातापाचं ओझं घेऊन आम्ही जगत असतो. आणि मग ज्या वेळेला जीव सुटत नाही या पिंजऱ्यातून त्यावेळेला तो खूप त्रास देतो. आणि मग त्यावेळेला ते पेशंट बोलतात की मला सुटका होतो. माझ्याकडून असं घडलेलं आहे. तिच्यातली एक तर स्त्री असं म्हणते की मी माझ्या बहिणीबरोबर 30 वर्षापूर्वी मी भांडले, तिला कळवा माझ्या समोर की तुझं माझं भांडण संपलंय, मला आता मरायचं. अशा अनेक केसेस त्या इंटिमेट डेथ नावाच्या पुस्तकात. आयुष्याच्या प्रयोजनामध्ये तुम्ही आम्ही खुशा उंचीची माणसं स्वतःच्या
संकुचित विचारांचा आणि वृत्तींचं सगळ्यात घेऊन आम्ही जगत असतो आणि मग आयुष्याच्या उत्तरार्धात खूप त्रास होतात. आणि म्हणून जगत असताना मी आता म्हटलं की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग साठी, कारण आम्ही आयुष्याच्या आयोजनासाठी करतो. माझं घर कसं असावं, माझा बंगला कसा असावा, माझ्या हातातला मोबाईल कसा असावा, माझ्या डोळ्याचं गॉगल कसा असावा, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, बिल मागे मोर, म्हणजेच जगणं. हे जगणं नव्हे, आयुष्याचं आयोजन आहे, प्रयोजन नाही. अखंड आयुष्यभर आयुष्याच्या आयोजनामध्ये खर्च करणं 3.5 हाताचा पेह की जो खूप उत्कृष्टरित्या आम्हाला मिळालेला, खूप दिवसानंतर मिळालेला. तथागत बुद्ध तर असं म्हणतात की आता मेल्यानंतर पुन्हा जन्म जर माणसाचा मिळायचा असेल तर पॅसिफिक समुद्राच्या त्या काठावरून फुगा सोडावा आणि पॅसिफिक समुद्राच्या या काठावरून कासव सोडावं. त्या दोघांची भेट समुद्रात ज्या वेळेला होईल त्यावेळेला पुनर्जन्म होईल. आणि मग मिळालाय 70-80 वर्षाचा विलक्षण देह मिळाला, विलक्षण माणूस नावाचा जन्म मिळाला. आणि मग हे दरोडेखोऱ्यासारखं उद्ध्वस्त असं जगायचं आहे का? मी मगाशी सांगितलं, सुबह हो गई, शाम हो गई, जिंदगी तबाह हो गई. मग गुणवंत रीतीने आयुष्याचा दर्जा आणि गुणवत्ता वाढायला हवी आणि म्हणून विचारांची आवश्यकता असते. मग विचार येतात कसे, घडण्यासाठी माणसाला काय लागतं? मी आता म्हणतो की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि स्टँडर्ड ऑफ लाईफ. मला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग साठी जगायचं आहे असं मी मगाशी सांगितलं. श्रीमंत माणूस फक्त धनानं श्रीमंत असतो, मृत्यूच्या वेळेला त्याच्यासोबत तेही नसतं, त्यामुळे त्याच्या इतकं गरीब कुणी नसतं. समृद्ध माणूस कोण असतो तर समृद्धीला अनेक व्याख्या आहेत. तो नाती सांभाळतो, तो समाजातली दुःख संपवण्याचा प्रयत्न करतो, अखंड आयुष्य राष्ट्रपुष्णाचं काम करतो. समृद्ध माणूस कोण आहे की त्याच्या मुखातून जो शब्द बाहेर पडतो तो अनेकांना उत्साह आणि प्रेरणा देतो. त्याच्या मुखातला शब्द कोणाला दुखावत नाहीये, कुणाचं नामावरण करत. आयुष्याची समृद्धी ती आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की तुमच्या दारात चप्पल किती आहेत सांगा, त्याच्यावर तुमच्या घराची श्रीमंती आहे. किती माणसं तुमच्या घराला भेट येतात. आता कुत्री ठेवल्यामुळे येतच नाही, मी पण ठेवली 2 कुत्री, पण येतात माणसं. यायचंच नाही आमच्या घरी, कुणी यायचं नाही, जायचं नाही. आमची समृद्धी. मोबाईलच्या जगामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये किती जणांचा नंबर आहे, तुमचा मोबाईल किती जणांच्या नंबर मध्ये आहे, आणि त्यांना ज्या वेळेला दुःख आणि वेदना होईल त्यावेळेला तुमची आठवण होत असेल तर तुम्ही समृद्ध आहात. दुःखाच्या आणि वेदनेच्या कालावधीमध्ये 1000 लोकांच्याकडे तुमचा मोबाईल आहे आणि त्यावेळेला पहिल्यांदा तुम्हाला फोन येत असेल तर समजून चालायचं की तुम्ही समृद्ध आयुष्य जगत आहात. ही सगळ्याची रीत आहे. इकेगाई नावाचं पुस्तक आहे. ते इकेगाई नावाच्या पुस्तकामध्ये जी 10 तिथली त्या ओकिनामा नावाच्या त्या बेटावरची माणसं 120 वर्ष जगतात. ती का जगतात त्याची 10 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे स्लो डाऊन युअर लाईफ. उठल्यापासून संध्याकाळपर्यंत धावतेच नाही येण्यासारखं. का धावतोय जरा समजून घे. तुझ्या आयुष्याचा गती जरा कमी कर. तुला काय कमवायचं आहे नेमकं आयुष्यामध्ये. किती रशियन कथा आहे. ते सकाळ झाल्यानंतर तो राजा त्या माणसाला विचारतो तुला काय पाहिजे. मग तुम्हाला जमीन पाहिजे. तो किती पाहिजे. मला खूप पाहिजे. राजा म्हणतो चल पळ शूट. सूर्याचा अंत होईपर्यंत तू जिथं शूट परत येशील तेवढी जमीन तुला देतो. म्हणजे समजा हिंदू सुटला रेणावीपर्यंत पोहोचला, रेणावीतून परत आला तर इथं रेणावीपर्यंत जमीन त्याची होणार. यानं पळायला सुरुवात केली, एवढं थांबायलाच तयार नाही. रेणावी होऊन गेलं, खानापूर आलं, भिव घाटापर्यंत जाईपर्यंत सूर्यास्त झाला, परत फिरणं झालं नाही. ना जमीन ना काही धाप लागून भिव घाटाच्या तिथं मेला. 3.5 हाताची जमीन फक्त त्याच्या वाट्याला आली. जो तेव्हा मेला होता तेवढी जमीन. या दर्रा को सिकंदर के हौसले जो आली थे जब गया था दुनिया से दोनों हात खाली अतीत नादा. मग आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये नेमकं मिळवायचं काय, कमवायचं काय, स्टँडर्ड ऑफ याचं म्हटलं. मग ती गुणवत्ता आम्हाला प्राप्त करायची असेल तर कोणत्या गोष्टीची आवश्यकता. ज्ञानेश्वरी उभे विधी ते पाळीत निषेधाते गाडीत मज कर्म फळे अर्पित गुण. म्हणजे विधिवत ज्या गोष्टी आहेत त्याचा स्वीकार करणं, आयुष्याची धन्यता प्राप्त करणं, यथार्थता प्राप्त करणं, एक होल आयुष्य जगणं, एक परिपूर्ण आयुष्य जगणं, एक आयुष्यात मॅच्युरिटी करणं. क्रमविकासाच्या सिद्धांतानुसार डे बाय डे गेटिंग बेटर अँड बेटर हा शुद्धतेचा आणि पवित्रतेचा प्रवास करत करत ज्या वेळेला मिठी मारू आम्ही मृत्यूला, त्यावेळेला मृत्यूलाही आम्हाला मिठी मारताना आनंद वाटला पाहिजे. ही जीवनाची गुणवत्ता. नाहीतर मग ते इंटिमेट डेथ वाचत असताना 10-15 वेळा रडलो मी. कारण किती मागणे आहेत माणसाच्या. मरताना कितीतरी अपेक्षा शिल्लक राहतात. मरतच नाही माणूस 15-15 दिन म्हणजे अरे मर मर मर. तर ते नाही असं झाल्याशिवाय नाही मरणार, असं झाल्याशिवाय नाही मग हे जर नसेल व्हायचं असेल तर
जो दिवस गेला आमच्या बाहेरच तो चांगल्या करण्यासाठी वापरत. आता आपल्याला आजचा विषय आहे तिथं आपल्याला आपली भूमिका आहे पालकत्वाची. पूर्वी पालकत्व कसं असावं किंवा परदेशामध्ये आपण केलं तर पेरेंटिंग नावाचा कोर्स आहे 3 महिन्याचा. म्हणजे ते बाळ कसं वाढवायचं, त्याला दूध कसं पाजायचं, त्याला कुठली त्याच्या शारीरिक विकासासाठी तिथं काम करतो. आपण त्या देशामध्ये जन्माला आलो की इथं 25 फिक्सनवर पालक म्हणून आपल्या पोराचा 5 गोष्टीमध्ये त्याचा विकास झाला पाहिजे याच्याविषयीचं चिंतन होतं. बाळ जर वाढवायचं असेल जन्मापासून किंवा जन्माच्या अगोदर त्याला असं म्हटलं जातं की प्रिपेअर्डनेस. पेरेंटिंगचा लॉंग फॉर्म आहे पी फॉर प्रिपेअर्डनेस. मला माझ्या पोटी जन्माला घालायचंय बाळ तर मी तयार आहे का? मला कसलं बाळ पाहिजे, कोणतं बाळ पाहिजे, कशा पद्धतीचं पाहिजे. जसं विवेकानंदांना जन्माला घालायच्या अगोदर भुवनेश्वरी देवीने विश्वनाथाला 2 वर्ष सलग प्रार्थना केली होती की हे भगवंत आहे विश्वनाथ, तूच माझ्या पोटी जन्माला आहे, तुझी भूत नको वाटत. ज्यांना वाटत होतं की माझ्या पोटी दिव्य पोरग जन्माला यावं, विलक्षण पोरग जन्माला यावं, इतरांच्या पेक्षा वेगळं असावं, ते आमच्यासारखं चंगी भंगी नसावं, आपल्या माझ्या घरामध्ये जगणार ते विलक्षण असावं. म्हणून त्यांच्या आईवडिलांनी तो विचार केला होता की आता आमच्या घरात पोरं जन्माला आली की ते नाचायला सुरुवात करतो. आणि बापाला वाटतं की डॉल्बीवरती काळ्या टी शर्टवर नसते नाचलाच मला. म्हणजे बापाला आनंद कोणता? पण तुकोबराय म्हणतात की जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धीच जावा. म्हणजे बापानं आपल्या पोराला द्यायचं असतं ते दैवी द्यायचं असतं, विलक्षण द्यायचं असतं. बापानं आपल्या पोराला संपत्ती नसते द्यायची. संपत्ती देऊन पोरं सुखी होत असती तर कबीर म्हटले नसते पुत अच्छा तो क्यू धन और पुत बुरा तो भी क्यू धन. कबीर म्हणतात संपत्ती कमवत असतील पोरा बाळांच्यासाठी कार्य बेकार निघालं. 7 पिढ्याची जरी संपत्ती तू कमवली तर तुझ्या डोळ्यात एकच संपून टाकेल. तुझा आयुष्य संपत्ती बर्बाद करतो का? पापाचे डोंगर रचतो पोरांच्या. अद्भुत बुरा तोही तू धन. आणि कार्य बेकार निघालं तर संपूर्ण भूत अच्छा तो तिथून. पण लेकराला वाढवत असताना असं वाढवलंच तर तुला कमवायची काय आवश्यकता आहे? त्याच्या संस्कारावर, त्याच्या ताकदीवर, त्याच्या सामर्थ्यावर ते वाढत राहील ना. तू कशाला त्याच्यासाठी लवाडी करतोस? तू कशाला कुठं वापरतोस त्याच्यात? का बापाचे का हरामीचा पैसा कमवतो? तू सांगतोय म्हणजे ज्या वेळेला आपण या गोष्टी बघतो, मी म्हणजे आई घडवत असताना मी नको ते टाळणं घडवायचं असेल एखादं बाळ तर घडवलं जातं. मी अलीकडचं उदाहरण सांगतो. बासी मर्डेकरांचा मुलगा रिटायर झाले आता परवा, राघव मर्डेकर म्हणून कवी होते, आपल्याला माहिती आहे. इंग्लंडला शिकायला असताना त्यांचं तिथल्या एका मुलीवर प्रेम. ती लग्न करून इकडं यायला तयार नव्हती, इंग्लंड मधून जाता. तिथले सासरे त्यावेळेचे ते म्हणत होते इथंच राहा. नाही ते आम्हाला देशात भारतात. ती इकडं आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये, बासी मर्डेकरांच्या मनामध्ये स्त्रीच्या विषयी मनामध्ये एक द्वेष निर्माण झाला. ते दिल्ली आकाशवाणी केंद्रावर डायरेक्टर म्हणून रुजू झाले, कामकाज सुरू झालं. आणि त्यांनी बाहेरच्या आपल्या प्रियेला सांगून ठेवलं की स्त्री आली की मला भेटायला पाहिजे, तुझं काय काम असेल तुझं, माझ्या केबिनमध्ये स्त्री येतात का? चंदीगड आकाशवाणी केंद्राची एक डायरेक्टर ज्यांची भविष्यातली ती पत्नी होती ती आली. ते पीएनं अडवलं. ते म्हणजे अरे मी अधिकारी, ते पण अधिकारी, मी भेटणार. ती गेली आणि मग ते झालं दोघांचं लग्न. लग्न झाल्यानंतर बाळ झालं राघव. तोपर्यंत बासीना त्रास व्हायला सुरुवात झाली, आजार सुरुवात झाली. मृत्यूच्या वेळेला त्यांनी बायकोकडून वचन घेतलं की तुझं माझं पोरगं आयसीयू झालं पाहिजे, आयएस झालं पाहिजे. आपल्या पतीची इच्छा म्हणून त्यांनी सुरू केलं. राघव मर्डेकरांना वाढवायलाच त्याची सुरुवात केली. व्यक्तिमत्व घडवत असताना आयएसला पास नसुनी आणि घडवलं त्यांनी IFS करून टाकलं. राघव मर्डेकरांनी आपल्या देशासाठी खूप अनेक देशांच्या मध्ये राजदूत म्हणून काम केलं. घडवलं काय असं म्हणजे आपल्याला पेरेंटिंग याचा अर्थ की प्रिपेअर्डनेस असं म्हणतात. हे फॉर अवेअरनेस दुसरा भाग आहे. मी डिटेल माझं पेरेंटिंगचं नंतर कधीतरी बोलू. मला जो बोलायचं आहे पालक म्हणून आपला रोल आहे त्याला R फॉर रोल मॉडेल. आपण आपल्या पोरांच्या
त्यांच्यासाठी रोल मॉडेल बनणार आहोत की नाही, आणि रोल मॉडेल बघायचं असेल तर आपल्याला आपल्या घरात आपलं वर्तन कसं असतं, आर फॉर रोल मॉडेल असतं. तुमच्या माझ्या घरातलं पोरग लग्नाच्या वयात आलं आणि त्या पोराला जर प्रश्न विचारला की तुला बायको कशी पाहिजे, तर त्या पोरानं उत्तर दिलं पाहिजे की मला माझी बायको माझ्या आईसारखी पाहिजे. त्याची आई रोल मॉडेल यासाठी की तो जन्मापासून आपल्या आईला बोलतो आहे की माझी आई संसारामध्ये संसाराचा गाडा चालवत असताना माझ्या पतीला कशी साथ देते, प्रतिकूल परिस्थितीमध्ये कशी बरोबर आहे, सगळं घर उठायच्या अगोदर ती उठते आहे, घर झोपल्यानंतर ती झोपते आहे, घरामध्ये तिचा राबता आहे ना, मला अशीच माहिती. आणि मुलीला जर विचारले की तुला नवरा कसा हवा, तर त्या मुलीला उत्तर द्यायला पाहिजे मला माझा नवरा माझ्या वडिलांच्या सारखा. कारण जन्मापासून तिचा हिरो कोण आहे, तर बाप आहे. कारण तिनं बघितलं की बाप रात्रंदिवस कष्ट कसा करतोय, संसार कसा सांभाळतोय, उभऱ्याच्या बाहेर पडल्यानंतर घरात येईपर्यंत त्याच्या श्वासाची गती कशी वाढलेली असते. आणि मग तिच्या वेळेला सांगते की हा, आणि मग पालक म्हणून आपण यशस्वी रोल मॉडेल असत. मग हे रोल मॉडेल होण्यासाठी सुरुवात करायला पाहिजे. माझं लग्न या भैरवनाथ मंदिरात, माझी बायकोकडे तुझी नात्यात लग्न ठरल्यानंतर मध्ये एक बैठक झाली आमच्या दोघांची. त्या बैठकीला आमच्या दोघांचं ठरलं की आपल्याला चांगला वडील आई वडील व्हायचं आपल्याला. मग पहिली गोष्ट मी म्हटलं मगाशी, विधी ते पाळीत आणि निषेधात एक गाडी. आपल्या घरामध्ये टेलिव्हिजन असणार नाही, टीव्ही असणार नाही. 94 साली माझं लग्न झालं. आयानो बापानो माझ्या घरात, अजूनही माझ्या घरात टीव्ही नाहीये अजूनही. रायर रोटरीवाले आले होते सगळेजण, कारण त्यावेळेला माझा टीव्हीचा लॉंग फॉर्म होता ताबडतोब वाटोळ. टीव्ही म्हणजे ताबडतोब वाटोळ, व्यक्तीचं कुटुंबाचा आणि समाज. कारण त्यावेळेला एक रिपोर्ट असा आला होता की साधारणतः 3 वर्षापासून 20 वर्षापर्यंत तुमच्या माझ्या घरातलं पोरग 2 ते 3 तास टीव्ही बघत असेल त्यावेळेचं पोरग, तर 35,000 खून आणि 72,000 बलात्कार करतो. म्हणजे तो ज्या गोष्टीचा स्वीकार करतो. जैन धर्मामध्ये आश्रव बंध नावाचं एक साधन आहे. इंद्रिय आहे, त्या इंद्रियामध्ये आत जाणारा जो विकार आहे, ते विकार इंद्रियाच्या ठिकाणीच थांबवतो. डोळ्यामुळे जर माझ्या मनात विकार निर्माण होत असतील तर डोळे खाली करून चालतो. जिभेमुळे माझ्या मनामध्ये विकार येणार असतील तर निरसन न. हे आश्रव बंध आहे. मग आपल्या घरामध्ये ठरवलं आपण की या गोष्टी करायच्या. आता म्हणजे त्यानंतर परिस्थिती आता बदलली की त्यावेळेला टीव्ही ही गोष्ट होती. 35,000 खून, 72,000 बलात्कार, आणि आता तर टीव्हीची तर आणखी प्रचंड वेळ आहे. म्हणजे पूर्वी त्या डिशची उधारी असली तरी चालत होतं, पण आता तो पण म्हणतोय नाही, अगोदर काय त्याला म्हणते, अगोदर भरायची प्रिपेड घ्या म्हणते. ते टीव्ही थांबायला तयार नाही, हे बी भरतोय घेतोय. आणि घराची समृद्धी आता कशी आहे आमच्या, की कुठला टीव्ही आहे, चिमका टीव्ही आहे का, किती इंची टीव्ही आहे, तुमच्या घरामध्ये होम थिएटर आहे का, म्हणजे घराची समृद्धी त्याच्याकडे. मग असं नाहीच ना म्हटलं, विधी ते पाळीत निषेधाचे काळात आपल्या लेकरांच्यावर कानावर कोणत्या गोष्टी पडलेल्या पडायला पाहिजे त्या गोष्टी. तुम्ही आज या माझ्या घरामध्ये 10,000 पुस्तकाची माझी लायब्ररी आहे आज तुम्ही. कारण ठरवलं तर येथे थुंकू नये, तर मग आम्ही थुंकायचो. ज्यावेळेला आमच्या घरात टीव्ही नको आहे तर मग टीव्हीला पर्याय काय, मग ठरवलं पुस्तक, हिसाब नीती, साडेकृतींच्या गोष्टी, विष्णू शर्मांच्या गोष्टी, चांदोबा, ह्या सगळ्या त्यावेळेला त्या माझ्या लेकरांच्यासाठी ज्या गोष्टीच्या पुस्तकांची आवश्यकता होती ती सगळी पुस्तके आजही माझ्या सोनसाखळीची मोरूची गाय, म्हणजे साहित्यिकांच्या त्यावेळच्या त्या मुलांच्या मानसिकतेवर देखणा परिणाम करणारी जेवढी पुस्तकं आहेत सगळी पुस्तकं घरामध्ये, आणि त्याचं वाचन केलं जायचं घरामध्ये, कॉमन वाचन. आता काळ